पैसे कधीही वाचवू नका, हे ते पहिले शब्द होते जे माझ्या आजोबांनी मला सांगितले होते. जेव्हा मी हे ऐकले तेव्हा मला धक्काच बसला. सगळेजण म्हणतात पैसे वाचवा, भविष्यासाठी बचत करा. पण माझे आजोबा हसले आणि म्हणाले, नाही, फक्त पैसे वाचवू नका, पैसे वाढवा. चला मी तुम्हाला त्याची गोष्ट सांगतो. एका छोट्याशा गावात एक म्हातारा माणूस राहायचा. लोक त्याला आळशी म्हणायचे, कारण तो कोणतेही काम करत नसे. तो रोज फक्त मोठ्या झाडाखाली बसायचा, आकाशाकडे आणि रस्त्याकडे पाहत स्वप्न रंगवायचा. तो म्हणायचा, एक दिवस मी दुकान उघडेन, एक दिवस मी गायी विकत घेईन, एक दिवस मी श्रीमंत होईन. पण तो एक दिवस कधीच आला नाही. तो फक्त स्वप्ने पाहायचा. सुरुवातीला लोक त्याच्यावर हसले, नंतर त्यांना त्याची कीव येऊ लागली. त्याची पत्नी घरातली सगळी कामे करायची. एक संध्याकाळी ती प्रेमाने म्हणाली, स्वप्ने सुंदर असतात, पण स्वप्नांनी पोट भरत नाही. आपल्याला पैशांची गरज आहे, कामाची गरज आहे. म्हाताऱ्याने फक्त मान डोलावली आणि म्हणाला, एके दिवशी मला एखादा मार्ग नक्की सापडेल. महिने आणि वर्ष उलटून गेली. जीवन खूप कठीण झाले. एका रात्री म्हाताऱ्याचा लहान नातू त्याच्याकडे आला. तो अनवाणी आणि भुकेला होता. त्याने हळू आवाजात विचारले, आजोबा, आपल्याकडे भाकरी आहे का? आजीने कपाट उघडले. ते पूर्णपणे रिकामे होते. म्हाताऱ्याच्या हृदयात वेदना झाल्या. त्या रात्री त्याला समजले, फक्त स्वप्नांनी कुटुंबाचे पोट भरत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो काम शोधण्यासाठी बाहेर पडला आणि शेतात मजूर म्हणून काम करू लागला. ऊन कडक होते, जमीन कोरडी होती. त्याच्या पाठीत दुखत होते आणि पाय जळत होते. रोज रात्री तो थकून घरी परतायचा. पैसा यायचा आणि जायचा. अन्न, औषधे आणि बिलांमध्ये सर्व खर्च व्हायचे. पैसे वाचवणे अशक्य वाटत होते. एके दिवशी गावातील दुकानात त्याने एका माणसाला मोठ्याने बोलताना ऐकले, रहस्य पैसे वाचवण्यात आहे. जेव्हा तुम्ही बचत करता तेव्हा तुम्ही सुरक्षित असता. त्या रात्री म्हाताऱ्याने एक काचेची बरणी घेतली आणि पलंगाखाली लपवून ठेवली. दर आठवड्याला तो त्यात काही नाणी टाकायचा. नातवाने विचारले, हे काय आहे आजोबा? त्याने हसून उत्तर दिले, हा आपला भविष्य आहे. महिने उलटले, बरणी भरली. म्हाताऱ्याला आता सुरक्षित वाटू लागले. एके दिवशी तो बाजारात गेला. त्याने पैसे टेबलावर ठेवले आणि म्हणाला, मला मक्याची 3 पोती हवी आहेत. दुकानदाराने पैसे मोजले आणि म्हणाला, किमती वाढल्या आहेत. या पैशात आता फक्त 1.5 पोते मका येईल. म्हातारा थक्क झाला. पैशांची किंमत कमी झाली होती. तो दुःखी होऊन घराबाहेर शांतपणे बसला. त्याने शेजाऱ्याला पाहिले. एक जण अंडी घेऊन जात होता, दुसरा दूध. त्याला एक कल्पना सुचली. यावेळी त्याने एके दिवशीची वाट पाहिली नाही. त्याने आपल्या वाचवलेल्या पैशातून काही सडपातळ कोंबड्या विकत घेतल्या. मुलगा हसला आणि कोंबड्यांच्या आजूबाजूला धावू लागला. आजोबा, आता आपली स्वतःची अंड्यांची फॅक्टरी आहे. आधी 1 अंडे मिळाले, मग 2. त्यांनी काही अंडी खाल्ली, काही विकली. त्या पैशातून त्यांनी आणखी कोंबड्या विकत घेतल्या. कोंबड्या वाढल्या, पैसेही वाढले. लवकरच शेजारी त्यांच्याकडून अंडी विकत घ्यायला येऊ लागले. एके दिवशी त्याने 1 अंडे हातात घेतले आणि नातवाला म्हणाला, हे अंडे पैशांच्या भरणीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. पैसा संपुष्टात येऊ शकतो, त्याची किंमत कमी होऊ शकते, पण जर आपण पैशांचा योग्य वापर केला तर तो जीवनासारखा वाढतो. नातवाने त्याला मिठी मारली आणि म्हणाला, म्हणजे आता तुम्ही आळशी राहिला नाहीत? म्हाताऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. नाही माझ्या बाळा, मी एक महत्त्वाची गोष्ट शिकलो आहे. त्या दिवसापासून त्याने इतरांना नेहमी सांगितले, पैसे वाचवणे म्हणजे हातात पाणी धरून ठेवण्यासारखे आहे, जे हळूहळू निसटून जाईल. पण जर तुम्ही त्या पैशांचा वापर करून काहीतरी निर्माण केले तर ते नक्कीच मोठे होते.